आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत. त्यासाठी श्रावणी मला मदत करणार आहे. तू ना डोळे मीट आणि एक एक करून 3 टोकन्स माझ्या हातात दे. कोणाला दाखवायचं नाही. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर. दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 18. दुसरा क्रमांक आहे 25 आणि तिसरा क्रमांक आहे 56. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. तुमचं नाव सांगा. अश्विनी सतीश निकम. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहे का? का म्हणजे असं गृहिणी म्हणजे घरातली कामं करायची, मुलांना सांभाळायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचा. अभ्यास घेता तुम्ही? हो. बर. आणि बाकी तुम्ही काय करता? पण मला सांगा उखाणी स्पर्धा काय आहे ती? उखाणे म्हणजे लग्नाच्या वेळेस जे घेत ते उखाणी स्पर्धा. ते माहिती हो मला. पण उखाणे आम्ही मगाशी ऐकलं उखाण्यांची स्पर्धा होते इकडे. पहिल्यांदा ऐकलं. ती कशी काय होते? म्हणजे कशी होते म्हणजे प्रत्येकीला नाव घ्यायला सांगतात. मग तुम्ही घ्या नाव. महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून सतीश रावांचं नाव घेते तुमचं मन राखून. बर. वा. पण मी म वरून नाव घ्यायलाच नव्हतं सांगितलं तुम्हाला. प वरून घ्या. नाही घेता नाही. नाही. तुम्ही सीसॉ खूप खेळता? नाही सीसॉ पण नाही. अशा होत तुम्ही. तुम्हाला वाटलं सीसॉवर तुम्हाला खूप असायला आवडतं. ते सहा खेळत नाही मी. खेळायला घेऊन जाते मुलीला. म्हणून तसं आहे. बरं ठीक आहे. शॉपिंग वगैरे करताना व्यवस्थित? हो. शॉपिंग तुमच्यासाठी मुलींसाठी घरच्यांसाठी हो ना. आपल्याला 30 राऊंड खेळायची आहे. सो त्यासाठी ऑल द बेस्ट. हो थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. करिश्मा नंदकुमार भुले. घरच्यांनी ठरवून नाव ठेवलं होतं तुमचं. करिश्मा कपूर सारखे दिसतं तुम्ही. हा थँक्यू. थँक्यू म्हणा की. एवढी कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही थँक्यूच नाही म्हणायला लागले. बर तुम्ही काय करता? काय नाही. काय नाही. काय नाही म्हणजे? गृहिणी. हा गृहिणी. गृहिणी का? तुम्ही का गृहिणी? घर आवड आहे घरच्या कामांची. हा घरच्यांना सांभाळते, सावरून घेते, सगळी कामं करते घरच्यांची. कोणाचीच तक्रार नाही माझ्याविषयी. हो ना? असं खोटं बोलायचं ना सगळं. मग खरंच तसं करता तुम्ही? बर बाकी तुम्ही उखाणा घेऊन दाखवा जरा. करिश्मा क वरून उखाणा द्या तुम्ही. तुम्ही भाग घेता स्पर्धेत उखाण्याच्या? म्हणून येत नाही तुम्हाला. का असं करता? का नाही भाग घेत स्पर्धेत? घ्याल की नाही आता पुढच्या वेळी भाग? हा मग पटकन कोणी विचारलं की लगेच उखाणा म्हणून दाखवायचा. हा बाकी खरेदी तर तुम्ही करताच ना. ते दिसतच आहे तुमच्याकडे बघून. ठीक आहे. या राऊंड साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विजया सासांग. तुम्ही काय करता? मी पण गृहिणीच आहे. तुम्ही पण गृहिणीच आहात. काय झालं असायला? बरं तुम्ही शॉपिंगला जाता का? हो जाते ना. कॉलनीतल्या सगळ्या बायका शॉपिंगला जातात एकत्र? हो. हो ना. तरी तुमची पण साडी, ह्यांची साडी, ह्यांची साडी एकत्रच घेऊन येता अशा का? जुळ्या बहिणी आहात तुम्ही? टिळ्या बहिणी? काय झालं असायला एवढं? ठीक आहे घातले तर घातले ऑरेंज साड्या. काय एवढं? तुम्हाला वाटतं की तसं तिळ्या बहिणी आहेत म्हणून? हो. मग काय मी पटकन बघितल्यावर मला वाटलं अरे त्या बहिणी आल्या. पण म्हटलं नाही साड्या सेम आहेत. तुम्ही सांगा तुमच्या आवडीनिवडीविषयी सांगा. वाचनाची आवड आहे. टीव्ही पाहायची आवड आहे. टीव्ही पाहायची आवड आहे. त्याच्यावरही असताय तुम्ही. शॉपिंगची आवड आहे का? हो शॉपिंगची पण आवड आहे. कोणाबरोबर जाता शॉपिंगला? मिस्टरांबरोबर. झालं म्हणजे काय? हे घ्या मला ते घ्या, मला हे घ्या मला ते घ्या. आणि मग ह्यांना फोन करून तुम्ही ऑरेंज साडी घेतली मला पण ऑरेंज साडी घ्या असं ना. हो ना. आपल्याला ही राऊंड तशीच आहे पुढची. हो का? खेळायची की नाही? हो खेळायची. हा मग ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. मी तुम्हाला काही वस्तू देणार. मी एक बजेट देणार. तुम्हाला एक खरेदी करायची 1 मिनिटाच्या आत. ज्यांच्या खरेदीची किंमत त्या बजेटची एवढीच होईल त्या विजेत्या ठरतील. वेळ आहे 1 मिनिटाची. बजेट आहे 830 रुपये आणि तुमची वेळ सुरू होते आता 3:30. चला सुरू करा.
3.5 खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. निकाल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. अश्विनी वहिनींनी खरेदी केली 698 रुपयाची, करिश्मा वहिनींनी खरेदी केली 495 रुपयाची आणि विजयाताईंनी खरेदी केली 497 रुपयाची. त्यामुळे विजेत्या आहेत अश्विनी वहिनी. ही घ्या तुमची खरेदी. अंदाजे कितीच्या विजेत्या अनिताताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या अश्विनीताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे, त्यासाठी चाव्या निवडायच्या आहेत. खरं तर दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडतं यासाठी आपण खेळ खेळतो, पण इकडे थोडंसं वेगळं आहे. जसे आम्ही कल्पक आहोत तसा हा खेळही कल्पक आहे. इथे ह्यांच्या हातात रिबिनीला एक एक बांगडी बांधलेली आहे. समोर आपल्या त्या 2 चाव्या ठेवलेल्या आहेत. करायचं एवढंच, ह्यांना दोघींना जी चावी वाटते त्याच्यावर बांगडी टाकायची आणि खेचून घ्यायची. ज्यांच्याकडे जी चावी येईल त्यांची ती पेटी. वेळ 1 मिनिटाची आहे, त्याच्यात पटापट चाव्या घ्यायच्या आहेत. 3 सुरू करा. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. अश्विनीताईंनी मिळवली हिरवी चावी, त्यामुळे अनिताताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. अश्विनीताई ठरल्या उपविजेत्या, ज्यांना मिळालेला आहे पेन्सिलचा बॉक्स. बोला कसं वाटतंय? आनंद वाटतोय गिफ्ट मिळाल्याबद्दल. गिफ्ट कसं छोटं असलं मोठं असलं तरी त्याबद्दल काही नाही, पण गिफ्ट मिळाल्याचा आनंद खूप होतोय. हा, पहिली फेरी तर तुम्ही जिंकलाच होता. दुसरी फेरी हो की नाही? आता पेन्सिल्स काय करणार? चित्र काढणार? चित्र नाही काढणार, मुलींना देणार, त्यांना उपयोगी येणार. हा, त्यांचा अभ्यास घ्या मग. हो. सहभागी मी झाल्याबद्दल आधी सांगितलं होतं ना की मी मुलींचा अभ्यास घेते म्हणून. बरोबर, मग पेन्सिल मिळाली. पेन्सिल मिळाल्या त्यामुळे खूप आनंद झालाय. ठीक आहे, सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेता ठरल्या अनिताताई, ज्यांना मिळालेला आहे फूड प्रोसेसर. बोला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हा. आनंद झालाय खूप हा, बक्षीस मिळाल्याबद्दल. कारण मी याच्या अगोदर सांगितलं मी कुठल्याच असल्या कार्यक्रमात भाग घेतला हा. नव्हता, परंतु आज पहिल्यांदा पाहण्यासाठी आले आणि कार्यक्रमात भाग घेतला आणि मला प्राइस पण मिळालं, त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे. चला, मग आता एक लक्षात ठेवायचं, पुढच्या वेळी कुठेही सहभागी व्हायचं असेल तर सहभागी नक्की व्हायला होईल, जायचं नाही. नक्की होईल. नाही, नुसतं बघायला जायचं. नाही, आता सहभागी होईल. सहभागी होणार होता? बरं नक्की. ठीक आहे, तिकडेही तुम्ही जिंकाल अशी अपेक्षा करू. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी असं विचारलं होतं की असा कोण आहे जो पक्षी नसून सुद्धा झाडावर राहतो. आणि तुम्ही या, तुमचं नाव सांगा. सौ सुनीता श्रीरंग खानवलकर. आणि उत्तर? माकड. उत्तर बरोबर आहे. हे घ्या.